जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धर्म हा शब्द वापरलाय. सगळ्यात महत्वाचा धर्म कोणत्या धर्माबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांना बोलायचंय? हिंदू धर्माबद्दल. अहो नानाश्री तसं काही असतं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले असते ना, हिंदू धर्माचे पालन, ख्रिश्चन धर्माचे का जैन धर्माचे, इस्लाम धर्माचे, कोणत्या धर्माचे? श्रीराम महाराज मला तरी वाटत नाही हे धर्म आहेत. मी तर डायरेक्ट सांगतो हे टोळ्या आहेत, टोळ्या. बर का चोपदार, हे टोळ्या आहेत. अहो ऋषीमुनींनी आमचा युगान युगापूर्वी फक्त एकच धर्म जन्माला घातला होता, ज्या धर्माचं नाम होतं पखवाजवादक सनातन धर्म. पण याचं झालं काय माहितीये का पीटी मास्तर? आमच्या लोकमान्य टिळकांनी माणसानं एकत्र यावा म्हणून एका गावात एक गणपती चालू केला. पण गणपती उठायच्या टायमाला कोणीतरी आला आणि म्हणतो कसा, गणपती उठीत असताना गणपतीच्या मोर बाई नाचलीच पाहिजे. तुमच्यासारखा एक शान आला म्हणला, रामभाऊ नाव लय तो आपण चांगलं ठुलर तो रामभाऊ, गणपतीची मोर बाई नाचत असते का? नाचले पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि म्हणला जमत नसन तर आमच्या गल्लीत आम्ही दुसरा गणपती उभा करू. केला ना, एका गावचे 2 गणपती झाले. तिसऱ्या गल्लीला जागा आली, त्यांच्याकडेच लय पैसा झालाय. त्यांच्याकडे लय पैसा झाला नाही, मग आपण का भिकारी का काय? आपल्या गल्लीला सुद्धा गणपती साजरा झाला पाहिजे. एका गावात एक गणपती होता. किती झाले? 3, 4, 5, 10, 50, 1000. मुंबई मधले गणपती मोजू शकता का तुम्ही? पुण्यातले गणपती मोजू शकता का? तसं झालं. सनातन धर्म एक होता, कुणीतरी शान आला, आम्हाला तुमचं पटत नाही, काढलं वेगळं. ह्या धर्म जन्माला घालणाऱ्यांनी ना, आय एम सो सॉरी, तुम्हाला पटल का नाही पटल हे मला माहिती नाहीये, पण नानाश्री माणसातले माणसं वेगळे करून माणसानी माणसाबरोबर माणसाचे भांडणच लावायचे काम केलेत असं मला वाटतं. आता खरं बोल म्हणजे पेटी मास्तर ते सख्यायला राग येतो. आता त्याला काय करावा? तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माबद्दल बोलायचं ह्या? पण आमचं एवढ्यात नाही पोट भरलं. अजून कोणाला तरी त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अजून एखादा धर्म जन्माला घालायचा आहे. म्हणजे अजूनही हिंदू धर्मातून माणसातली माणसं वेगळी करायची आणि स्वतःचे कॉलर टाईट करायची आणि जगाला सांगायचंय आम्हाला सुद्धा अक्कल आहे धर्म जन्माला घालायची. सगळ्याचा हुरसुळा एकच चाललाय, मिळाल्यावर माग काहीतरी रावा. याच्यात अजून असे काही नमुने येत, मरायच्या अगोदर स्वतःची मूर्ती तयार करतात आणि मंदिरात बशी देत. मी पण आहे. नाही नाही, आपली मूर्ती जगाने तयार करावी, आपली मूर्ती जगाने मंदिरात बसावी. अहो कर्मावर डिपेंड आहे सगळं, कर्मावर. कर्म किती इम्पॉर्टंट आहे माहिती का? अरे संतांनी संतांचं काम केलं म्हणून संतांचा समाधी सोहळा झाला, समाधी झाली. रणांगणात युद्ध करणाऱ्या योद्ध्यांनी स्वतःचं धर्मरक्षणासाठी बलिदान केलं, तलवार चालवली, म्हणून या महापुरुषांची जयंती झाली. सीमेवर जर एखादा योद्धा जर धारातीर्थ पडला ना गायक, तो जर गेला ना रणांगणात धारातीर्थ पडला ना तर तो शहीद होतो. आणि तुम्ही आम्ही मेले आपलं थडगं होतंय. हे कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून आहे. इसका मतलब हमारे संतों ने बहुत अच्छी तरह से एक अभंग में कहा है, तुम्ही केलेले कर्म झाले